सर्वांना जय खिरा. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा मेथीची भाजी. खूप सोपी रेसिपी आहे आणि मुलांना पण ही भाजी अशी बनवल्यावर खूप आवडते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुमची मुलं जर ही मेथीची भाजी खात नसतील तर ते पण खातील. तर इथं मी लसूण घेतलेला आहे, 2 कांदे लसूण घेतलेले आहेत. लसूण जास्त प्रमाणात घालायचं आहे. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, लवंग्या, कारण की यात आपण मसाला वगैरे काही घालणार नाही आहोत. तिखटसाठी आपण यात मिरच्या घालतो आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता. मिरची आणि लसूण चांगलं तडतडून झाल्यावर त्यात आपण मीडियम साईजचे 2 कांदे कट करून घातलेले आहेत. ते पण चांगले परतून घ्यायचे आहेत मस्त. खूप सिंपल रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागते आणि मुलांना पण खूप आवडते. माझ्या मुलांना तर ही भाजी खूप आवडते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुमची मुलं नुसती मेथीची भाजी वगैरे अशी खात नसतील तर त्यात बटाटा घालून बघा, त्यांना नक्की आवडेल. कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त. त्यानंतर आपण बटाटा पातळ कापलेला आहे, असंच पातळ कापूनच आपण घालायचं आहे कांद्याच्या बरोबर शिजायला. आता थोडं मिक्स करून घेऊया. थोडंसं तेलात फ्राय करून घ्यायचं आपल्याला कांद्याच्या सोबत बटाटा. त्यानंतर आपण यात घालतो टॅमॅटो. मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. चांगलं मिक्स करून घ्या. गॅस फास्टच ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपण यात घालतो आहे अर्धा चम्मच हळद. मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा पूर्णपणे शिजवायचा नाही आहे, थोडा कच्चा ठेवायचा आहे, नाहीतर त्याचा चुरा होऊन जाईल भाजी शिजेपर्यंत, कारण की मेथीची भाजी पण खूप पाणी सोडते. सर्व मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण यात मेथीची भाजीची कट केलेली एकदम छोटी आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण की भाजीमध्ये माती असते, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार मी यात घातलं आहे मीठ. मिक्स करून घ्यायची आहे. तुम्हाला आता टोप भरून अशी भाजी वाटत असेल, जशी शिजत जाईल भाजी तशी कमी होत जाईल, एकदमच कमी होईल. तुम्ही बघा पुढे. चांगला मिक्स करून घ्यायची आहे. जशी भाजी आता पण तुम्ही बघताय, जशी मिक्स करते तशी ती कमी होत जाते. तशीच आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे. मिक्स करून झालेली आहे, हे बघा मस्त चांगली. तर आता आपण गॅस करायचे स्लो आणि झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटांनी तुम्ही चेक कराल तर भाजीने केवढं पाणी सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता. तुम्हाला असं वाटेल की बटाटा शिजण्यासाठी तुम्हाला पाणी वगैरे घालायला लागेल किंवा तेलातच जास्त शिजवायला लागेल, तर काही गरज नाही आहे. भाजी खूप मेथीची भाजी झाली, कोणत्याही पालेभाज्या झाल्या, पाणी भरपूरच सोडतात. ओळ्या भाज्या पाणी सोडतातच, त्यातच बटाटा शिजला जातो. तर इथे मेथीच्या भाजीने पण खूप पाणी सोडलेलं आहे. तर असंच आपण बारीक गॅसवर वाफेवरच शिजवून घ्यायची आहे भाजी. बघू शकता इथं आता पूर्णपणे पाणी सोकलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना नीट मिक्स करा, एकदम चम्मच फिरवू नका, नाहीतर सर्व बटाट्याचं चुरं होऊन जाईल. मस्त इथे भाजी आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि कलर पण तुम्ही बघू शकता. बटाट्याचे काप पण असे पूर्ण दिसतात त्यात. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की ट्राय करा. छोट्या मुलांना पण आणि जे घरात मोठे खात नसतील त्यांनासुद्धा आवडेल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब